नमस्कार फ्रेंड्स, सुनंदास किचन चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मी इथे आपल्याला राजस्थानी पद्धतीने भरवा मिरची करून दाखवणार आहे. तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. अशा हिरव्या हिरव्या पाहून मिरच्या आणायच्या आहेत. तर मी 250 ग्रॅम मिरच्या आणलेल्या आहेत, हिरव्या हिरव्या आणि ताज्या. तर सुरुवातीला मी इथे या मिरच्या मी धुवून घेणार आहे 2 पाण्याने. तर मैत्रिणींनो, आपण आपल्या पद्धतीने बऱ्याच वेळा करून पाहिलेली असेल, पण या जरा वेगळ्या पद्धतीने तुम्ही जर ट्राय कराल तर नक्कीच सर्वांना आवडते. कॉटनच्या कपड्याने याला मी व्यवस्थित अशा पुसून घेत आहे. तर पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे. या मिरचीला असा मधला भाग जो आहे याला अशी चीर द्यायची आहे. सुरीने याला अशी चीर द्यायची आहे. मी या सर्व मिरच्यांना अशा पद्धतीने मधून चीर देत आहे. यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. मी पॅन घेतलेला आहे. यामध्ये मी 2 टीस्पून तेल ॲड केलेलं आहे. जिरं टाकलेलं आहे 1 टीस्पून. हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. यानंतर मी हळद ॲड केलेली आहे 1/2 टीस्पून. ओवा घेतलेला आहे 1 टीस्पून. तर आपल्याला अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे आणि ते यामध्ये असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. असं मंद किंवा मीडियम गॅसवर हे असं बेसन व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. यानंतर मी धनिया पावडर घेतलेले आहे 2 टीस्पून आणि यानंतर घेतले आहे आमचूर पावडर 1 टीस्पून. यानंतर काश्मीरी मिरची घेतलेली आहे 1 टीस्पून. नंतर चाट मसाला घेत आहे आवडीनुसार. हे सर्व आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. सुंदर अशी टेस्ट येते. गरम मसाला घेतलेला आहे मी 1/2 टीस्पून. नंतर वरतून अशी कोथिंबीर पण कट करून घ्यायची आहे आणि यावरती अशी ॲड करायची आहे. हा जो मसाला आहे आपण एका भांड्यामध्ये घेऊया. तर इथे आपला मसाला तयार झालेला आहे. तर आपण पुढची प्रोसेस करूया. या मिरच्या ज्या आहेत यामध्ये आपल्याला आता हा मसाला भरून घ्यायचा आहे. मी मध्ये चीर करून घेतली होती. यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. तर असा दाबून भरायचा आहे. मसाला दाबून भरल्यामुळे तो बाहेर येत नाही. तर व्यवस्थित असा मसाला सर्व मिरच्यामध्ये आपण भरून घेऊया. झाला आहे. सर्व मिरच्यामध्ये मी हा मसाला भरला आहे आणि उरलेला जो मसाला आहे आपण तर आता आपल्याला या ज्या मिरच्या आहे याला फ्राय करून घ्यायच्या आहे. व्यवस्थित अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. मी त्यासाठी एक कढई घेतली आहे गॅसवरती. यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे आणि मी यावरती अशा हळूहळू मिरची सोडून देत आहे. तो पृष्ठभाग असा थोडा प्लेनच पाहिजे, म्हणजे मिरची व्यवस्थित अशी फ्राय होते. मसाला पण बाहेर येणार नाही. अशा पद्धतीने ही मिरची आपल्याला इथं भरलेली मिरची ठेवून द्यायची आहे. आणि मग नंतर आपण हा उरलेला मसाला शेवटी आपण यावरती ठेवून देणार आहोत. 2 ते 3 मिनिटे असं तेलामध्ये परतल्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे. तर इथं आपल्याला पाण्याचा हबका द्यायचा आहे, म्हणजे मिरची छान अशी शिजवून पण होते. तर आपण यावरती झाकण ठेवलेलं आहे
5 ते 7 मिनिटांनी आपण पाहूया. एक साईड आपली झालेली आहे. नंतर साईड बदलून या मिरच्या पलटून घ्यायच्या आहेत. या सर्व मिरच्या मी अशा पद्धतीने मी पलटून घेणार आहे. तर सर्व मिरच्या पलटून घेतलेल्या आहेत. परत आपल्याला 5 मिनिटं एक साईड आपल्याला झाली आहे आणि एक साईड मी व्यवस्थित अशा परतून द्यायच्या आहेत, म्हणजे फ्राय होऊन द्यायचे आहेत. तर मी जो मसाला आहे तो राहिलेला मसाला होता ना, तो यावरती ठेवणार आहे आणि वरती झाकण ठेवलेलं आहे. तो मसाला पण छान असा परतला जातो आणि मिरच्या पण व्यवस्थित अशा फ्राय होतात. परत 5 मिनिट आपण हे झाकण ठेवून वाफवून घेऊया. तर झाले आहेत 5 मिनिट. छान अशी मिरची फ्राय झालेली आहे. राजस्थानी पद्धतीने नक्की ट्राय करा. भरवा मिरची, बेसन टाकून भरवा मिरची मी आज आपल्या चॅनलवर करून दाखवली आहे. खूप छान लागते मैत्रिणींनो. अशी भरवा मिरची प्रवासामध्ये सुद्धा आपण नेऊ शकतो आणि घरी पण आपण 4 ते 5 दिवस आरामशीर ठेवून खाऊ शकतो. टिकणारी आहे, बिलकुल खराब होणार नाही. फ्रीजमध्ये ठेवाल तर 5-6 दिवस आरामशीर राहते. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.